ऑडिशन देताना व्हिडिओ कसा शूट करायचा हे फार महत्वाचं आहे. कारण जेव्हा तुम्ही ऑडिशन पाठवता तेव्हा तुमचा अख्खा चेहरा नीट दिसणं फार गरजेचं असतं. त्यामुळे त्याच्यासाठी छान मेकअप करणं गरजेचं आहे, छान केस करणं गरजेचं आहे. ऑडिशन देताना हेअर आणि मेकअप कसे असले पाहिजेत हे तर ऑलरेडी आम्ही लिंक मध्ये दिलेलं आहे, आधीच्या व्हिडिओज मध्ये ते कव्हर झालेलं आहे. सो ते तुम्ही बघा. पण मी आज सांगणार आहे ते व्हिडिओ कसा शूट करायचा. सो सर्वात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे लाइटिंग. तुमच्याकडे फार फॅन्सी लाईट नसला तरी सुद्धा एक बेसिक रिंग लाईट हल्ली सहज कुठेही कुठल्याही इलेक्ट्रॉनिक दुकानामध्ये ऑनलाईन सहज मिळतो. तो लाईट फार महत्वाचा असतो ऑडिशन शूट करताना. कारण बरेचदा काय होतं, नॅचरल लाईट जो असतो तो अनइव्हन असतो किंवा कधी कधी सूर्याच्या पोझिशनमुळे शॅडो येते चेहऱ्यावरती. तर हा लाईट वापरणं इज द इझिएस्ट अँड द सिम्पलेस्ट वे की तुमच्या चेहऱ्यावरती इव्हन छान लाईट पडेल. तुमचा जो ऍक्च्युअल कॅमेरा आहे त्याच्यावरती हा जर लाईट लावला तर बरोबर चेहऱ्यावरती छान व्यवस्थित लाईट पडतो. सिम्पल विन विन सिच्युएशन. लाईट नंतर तुमचा जो कॅमेरा असतो तो ऑलवेज आडवा धरावा. सो तुमचा फोन आडवा लावायचा आणि त्याच्यामध्ये व्हिडिओ शूट करायचा. उभी ऑडिशन शूट करायची नाही. याचं कारण असं आहे की सिनेमा, टेलिव्हिजन हे सगळं ह्या ऍस्पेक्ट रेशिओ मध्ये असतं, उभं नसतं. त्यामुळे अशी ऑडिशन शूट करणं इज अ बेटर आयडिया. प्रत्येक ऑडिशन मध्ये ह्या बाजूला खाली वर किती जागा सोडावी ह्याचा पण विचार करणं गरजेचं असतं. सो डोक्याच्या वर अगदी थोडीशी 1-2 ते 3 इंच जागाच फक्त सोडली पाहिजे. त्याला हेडस्पेस असं म्हणतात. खूप हेडस्पेस असेल तर खालून सगळं क्रॉप होतं आणि वरती खूप जागा राहते. सो ते नाही करायचं. थोडीशी हेडस्पेस ठेवायची आणि परफेक्ट तुमचा कॅमेरा सेट करायचा. ऑडिशनसाठी मिड शॉट म्हणजे एवढा शॉट घेणं जसं आता पण या व्हिडिओमध्ये आहे इज अ व्हेरी गुड आयडिया. खूप टाईट क्लोज घेतला किंवा खूप वाईड फ्रेम लावली तर दोन्ही ठिकाणी प्रॉब्लेम होतो. क्लोज मध्ये तुमचं उरलेलं शरीर दिसत नाही, त्यामुळे बघणाऱ्याला कळत नाही की तुम्ही ऍक्टर म्हणून कसे दिसता. आणि खूप वाईड लावला तर चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन नीट दिसत नाहीत. त्यामुळे दॅट इज ऑल्सो नॉट अ गुड आयडिया. सो अ मिड शॉट आणि अ गुड हेड स्पेस, 2 ते 3 इंचाची हेड स्पेस इज द परफेक्ट वे टू सेट अप युअर कॅमेरा. तुम्ही ऑडिशन शूट करताना तुमचा कॅमेरा हा नॉर्मली तुमच्या आय लेवलला असावा. वर असेल तर असं होतं, खाली असेल तर असं होतं. टिल्ट केलेला कॅमेरा असेल तर बॉडीचं स्ट्रक्चर छोटं किंवा मोठं दिसण्याची टेंडन्सी होते. तर ह्याच्यातलं काही करायचं नाही. आय लेवलला कॅमेरा ठेवायचा. म्हणजे उभे असेल तरी आय लेवलला आणि बसलेला असेल माणूस तरी सुद्धा आय लेवलला. व्हेरी इम्पॉर्टंट. नॅचरली जिथून लाईट येतोय त्याच्या समोरच्या बाजूला बसून व्हिडिओ शूट केला पाहिजे. म्हणजे आता पण इथून लाईट येतोय म्हणून मी इथे बसले. माझ्या जर मागून लाईट आला असता तर मग मागे जास्ती ब्राईट झालं असतं आणि माझा चेहरा काळा दिसायला लागला असता. त्यामुळे लाईटच्या ऑपोजिट साईडला बसणं हे खूप गरजेचं आहे. वन मोर व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, जर तुमचे कपडे आणि तुमचं बॅकड्रॉप मिक्स झालं तर गडबड होते. त्यामुळे कपड्यांचा रंग आणि बॅकड्रॉपचा रंग वेगवेगळा असला पाहिजे. त्यामुळे आयडियली तुमच्या स्किन टोन पेक्षा डार्कर बॅकग्राऊंड वरती व्हिडिओ शूट करावा. जसं आता पाहिलं तर हे ब्राऊन आहे त्यामुळे माझा स्किन टोन बरोबर दिसतोय. हेच जर व्हाईट असतं तर माझा चेहरा डार्क दिसायला लागला असता. त्यामुळे ह्याचा पण विचार करणं खूप गरजेचं आहे. तुमच्या बॅकग्राऊंडचा कलर हा सिम्पल सेल्फ कलर असेल तर बेस्ट. जर त्याच्यामध्ये खूप रंग असतील, खूप जॅज असेल तर द फ्रेम लुक्स व्हेरी बिझी. खूप गोष्टी त्याच्यामध्ये दिसायला लागतात आणि त्यामुळे मग तुमच्या चेहऱ्यावर लक्ष कमी केंद्रित होतं आणि बॅकग्राऊंडवर जास्ती व्हायला लागतं. त्यामुळे बॅकग्राऊंड ही प्लेन असावी, डार्कर असावी, शायनी नसावी. म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरती सगळा फोकस होईल आणि तुमची ऑडिशन जास्त छान पद्धतीने तुमच्या मेकर पर्यंत पोहोचेल. जेवढा चेहरा महत्वाचा, जेवढं दिसणं महत्वाचं तेवढाच साऊंड महत्वाचा. त्यामुळे ऑडिशन मध्ये तुमचा आवाज, तुमच्या आवाजाचं टेक्स्चर, तुमचं इमोशन हे छान पद्धतीने जर पोचवायचं असेल तर त्याच्यासाठी साऊंड हा खूप चांगला असणं गरजेचं आहे. हल्ली अशा पद्धतीचे छान सिम्पल पोर्टेबल माइक्स मिळतात, ते तुम्ही वापरू शकता. त्याच्यामुळे छान आवाज कॅप्चर होतो. त्याशिवाय मोबाईल फोन्सवर किंवा ओव्हरऑल इंटरनेटवर वगैरे पण छान व्हॉइस एनहॅन्सर्स मिळतात. ऍप्स मध्ये पण व्हॉइस एनहॅन्सर्स असतात. ते जर तुम्ही वापरले तर
सहज पद्धतीने चांगला साऊंड तुम्ही तुमच्या ऑडिशन मध्ये कॅप्चर करू शकता. शिवाय खूप आवाज आहे, पंख्याचे आवाज आहेत, हॉकिंग आहे, बाहेर गडबड गोंधळ आहे, अशा ठिकाणी ऑडिशन शूट केल्या नाही पाहिजे. शांत ठिकाणी जर तुम्ही शूटिंग केलं तर इन एनी केस जो साऊंड कॅप्चर होतो तो चांगला होईल आणि त्याच्यामुळे तुमची ऑडिशन जास्ती छान होऊ शकते. ऑडिशनच्या मॅक्सिमम स्क्रिप्ट ह्या 2 माणसांचा डायलॉग तरी असतात किंवा एखाद्याचा मोनोलॉग तरी असतो. दोन्ही वेळेला आपण ही ऑडिशन शूट करताना डायरेक्ट कॅमेरामध्ये किंवा कॅमेराच्या जरा बाजूला बघणं गरजेचं आहे. इकडे इकडे शेजारी खाली असा लुक दिला तर पुन्हा एकदा चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन नीट कॅमेरामध्ये कॅप्चर होत नाही आणि पुन्हा एकदा तुमचा परफॉर्मन्स नीट मेकर पर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे ऑलवेज रिमेंबर, लुक हा डायरेक्ट इंटू द लेन्स, इंटू द कॅमेरा असावा किंवा जरा त्याच्या राईट किंवा लेफ्टला असावा, म्हणजे असा किंवा असा, ज्याच्यामुळे तुमची ऑडिशन परफेक्ट कॅप्चर होईल.